जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। नमस्कार स्वामी भक्त हो, श्री स्वामी समर्थ। मी सुनीता राजपूत आपल्या स्वामीओम चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत करत आहे। मागे सोनलताईंनी एक आपण व्हिडिओ टाकला होता सोनलताईंचा, त्या आज स्वामी प्रकट दिनापासून एक स्वामींच्या वेगवेगळ्या कथा आपल्याला सांगणार आहे। आणि हे आपल्याला कुठलेही ग्रंथ वाचायला जमत नाही, तर स्वामी राजा नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यातल्या कथा सोनलताई स्पेशल आपल्यासाठी घेऊन येत आहेत। तर कृपया ह्या कथा सगळ्यांनी ऐका आणि स्वामी राजा ग्रंथाचं पारायण केल्यासारखं होईल, याचा लाभ सगळ्यांनी घ्या। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। सर्व स्वामी सेवेकरी ताई आणि दादांना नमस्कार। स्वामी भक्त हो, आपण ऐकत आहोत श्री स्वामी राजा या ग्रंथातील प्रकरण 20। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अलीजा बहादूर श्रीमंत जयाजीराव शिंदे खास ग्वाल्हेरहून श्रीमद परमहंस स्वामी महाराजांची कीर्ती ऐकून अक्कलकोटला आले होते। शिंदे सरकारांना महाराज म्हणून संबोधले जायचे, कारण ते राजे होते। स्वामीसुद्धा महाराजच होते, पण या दोन महाराजांमध्ये केवढे जमीन आसमानचे अंतर होते। एक व्यवहाराच्या प्रपंचाच्या माध्यमातून महाराज होते, तर दुसरे पारमार्थिक उच्चतर अधिकारी होते। मालोजी राजे यांची जिवाजी राजांशी भेट झाली। मोठ्या आदराने आलिंगन देत मालोजी राजे म्हणाले, आपले सद्भाग्य, म्हणून आपणास स्वामी महाराजांची भेट घेण्याची इच्छा झाली। हे स्वामी म्हणजे अक्कलकोट वासियांचे सद्भाग्य आहेत। अनंत जन्मींच्या पुण्याईने आम्हाला या सत्पुरुषाचा लाभ झाला आहे। जिवाजीराव म्हणाले, त्यांना मोठ्या इतमामांनी राजवाड्यात ठेवण्याऐवजी आपण। यानंतर मालोजी लगेच म्हणाले, अहो, हे अवधूत स्वामी असे एका जागी कोंडून स्थिर राहतीलच कसे? हा बहुवेशधारी महापुरुष, त्यांना का स्थळ काळाचं बंधन आहे? लोकांना दिसायला ते या गावात दिसतात, पण त्यांचे दर्शन भक्तभाविकांना कधी गिरनार पर्वतावर होते, कधी हुशंगाबादला होते, कधी जगन्नाथपुरीला होते। इतकेच नव्हे तर कुठेही होते। मी आपलं माझी सेवा म्हणून त्यांना आदराने राजवाड्यात कधी आणतो, इतकंच। तेथे असलेले एक राजअधिकारी म्हणाले, हुमनाबादचे एक वर्दी पुरुष माणिक प्रभू यांच्या भेटीसाठी स्वामी गेले होते। त्याच वेळेस अक्कलकोटचे बाबा सबनीस उद्विग्न मनस्थितीत माणिक प्रभूंच्या दर्शनास गेले होते। त्यावेळी प्रभू म्हणाले, हे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज तुझे गुरु आहेत, त्यांचे दर्शन घे। तुला अंतपर वारंवार येथे येण्याची गरज नाही। बाबांनी स्वामी समर्थांना नमस्कार केला, मात्र स्वामी एकदम रागाने म्हणाले, तू कसाई आहेस? तुला तुझी आई वारंवार गयावया करून म्हणत होती, मी आजारी आहे, तू येथून जाऊ नकोस, तरी तिला सोडून तू निर्दयपणे इकडे निघून आलास? हे ऐकताच बाबांसह सर्वांना आश्चर्य वाटले।
हे स्वामींना समजले कसे? हे मनकवडे तर नाहीत. मनोगत वोळखे मुंगियेचे. ही ज्ञानदेवांनी वर्णन केलेली योग्याची पात्रता नक्की ह्या महायोगी पुरुषांची आहे. धर्मनिष्ठ, नीतिमान, दयाळू असलेल्या जिवाजीरावांना स्वामी महाराजांच्या दर्शनाची अत्यंत घाई झाली. ते त्वरेने निघाले. त्यावेळी त्यांच्याबरोबर नाशिकचे उत्तम कीर्तनकार गोविंदबुवा होते. रामभाऊ वकील व इतर 2-5 माणसेही सोबत होती. त्यांना कळले की स्वामी यावेळी राजवाड्यात राणीसाहेबांकडे आहेत. पण तेथे दर्शनास जायचे कसे? त्यांना बाहेर आणणार कोण? खूप निरोपी झाली, पण दर्शन होऊ शकले नाही. शुद्ध भाविक मनाच्या जिवाजीरावांना वाटले, खरोखर आपली पुण्याई बहुधा कमी पडली असावी. त्याखेरीज हे असे घडणार नाही. त्यांना अत्यंत खेद झाला. त्यांची दर्शनाची आर्तता तीव्रतर झाली. अर्थात भक्तिप्रिय श्रीपती असलेल्या स्वामी समर्थ महाराजांना जिवाजीरावांच्या शुद्ध अंतकरणाची जाणीव होतीच. दुसऱ्या दिवशी ते राजवाड्यातून काही सेवकांसह बाहेर पडले व गावाबाहेर असलेल्या एका घनदाट वृक्षाच्या छायेत जाऊन बसले. ही वार्ता समजताच अनवाणी पायाने जिवाजीराव तेथे येऊन पोहोचले. स्वामी समर्थ महाराजांसमोर नारळ, फुले, पेढे ठेवून त्यांनी दंडवत घातला. जिवाजीरावांच्या मनात घोळणाऱ्या कित्येक प्रश्नांची उत्तरे स्वामींनी लीलया सांगितली. काही खुणाही सहज सांगितल्या. समर्थांचे हे अद्भुत सामर्थ्य, अंतरसाक्षीत्व, निस्पृहत्व, दयालुत्व पाहून निश्चयात्मक आशीर्वाद मिळून त्यांना धन्यता वाटली व मी खरोखर पुनीत झालो अशी तेजपुंज मूर्ती महद्भाग्याने मी आज पाहिली. माझा मनुष्यजन्म सार्थक झाला असे त्यांना वाटले. जिवाजीराव ग्वाल्हेरकर मालोजीराजांना म्हणत होते, अहो, ब्रह्म काय चीज आहे हे तोंडाने सांगता येणार नाही, पण आज या अलभ्य दर्शनाने त्या ब्रह्माची जाणीव मात्र झाली. खरोखर मी धन्य झालो. हा म्हणजे ईश्वरी संकेतच म्हणायला हवा. तेथे असलेले आप्पाजी म्हणाले, ईश्वरी कृपा ही दयेच्या अनुषंगाने येते हे खास. अहो, दया आणि माया यात फार फरक आहे. माणूस माया करतो, आपले नातेवाईक, इष्टजन, बायको, मुले अशा स्वजनांची ओढ, ममता, आपुलकी असते ती माया. पण दयेचे तसे नाही. दया म्हणजे सर्व भूतांच्या ठायी असणारे प्रेम, समदृष्टी. ही दया ज्याच्या ठिकाणी असते ती ईश्वरी कृपाच समजावी. यावर बापू म्हणाले, पण दया हे सुद्धा एक बंधनच आहे. दया ही सत्वगुणातूनच उद्भवते. जिवाजीराजे म्हणाले, वा, आपला चांगलाच अभ्यास दिसतो. आम्हाला जरा विस्ताराने सांगा ना. बापू किंचित हसून म्हणाले, सत्वगुणाने पृथ्वीचे पालन होते, रजोगुणाने सृष्टी चालते, तर तमोगुणाने तिचा संहार होतो. हे सर्वश्रुत आहेच. पण आपण म्हणता की आपण जो ब्रह्मानुभव घेतला तो या तिन्ही गुणांच्या पलीकडे, प्रकृतीच्या अतीत होता. हे सारे मालोजीराजे लक्षपूर्वक ऐकत होते. आम्हाला फक्त भोजन करणे माहीत आहे, त्याचा बरा वाईट आस्वाद घेणे माहीत आहे, पण तो स्वयंपाक कसा करायचा, तो कसा होतो हे मात्र माहीत नाही. जरा विस्ताराने सांगा. आप्पाजी, दया तिचे नाव भूतांचे पालन. हा तुकारामांचा अभंग गुणगुणण्यात दंग होते.
ते चटकन खडबडून म्हणाले, राजे, संसार म्हणजे अरण्य समजा. त्यात दबा धरून बसणारे दरोडेखोर म्हणजे सत्व, रज, तम हे गुण समजा. ते जीवाचं तत्वज्ञान लुबाडून घेतात. जीवाजीराव आश्चर्याने म्हणाले, म्हणजे काय? अप्पाजी म्हणाले, जीवाचा सत्यानाश करणारा तमोगुण. हे काही सांगायला नको. रजोगुण सुद्धा ह्या जीवाला संसाराच्या खोड्यात जखडून ठेवतो. अर्थात सत्वगुण मात्र रजतमाच्या कचाट्यात सापडलेल्या जीवाला सोडवितो, म्हणजे जीवाचे संसार बंधन ढिलं करतो, इतकंच. त्यापेक्षा तो अधिक काही करू शकत नाही. तो परमतत्वज्ञान देऊ शकत नाही, पण परमधामाच्या मार्गाला जाण्याच्या रस्त्याला मात्र तो लावून देतो. बापू मध्येच म्हणाले, सत्वगुण दुरून दाखवितो की ते पहा तुमचे परमधाम, तेच तुमचे खरे घर आहे. ब्रह्मज्ञानापासून तसा सत्वगुण सुद्धा खूप दूरच असतो. पुढे जीवाजी राजे म्हणाले, वा वा, या मंगल क्षेत्रातली सामान्य दिसणारी मंडळीही बहुत तत्वज्ञान सांगू शकतात, विवरण करू शकतात. ही त्या स्वामी समर्थ महाराजांचीच कृपा म्हणायला हवी. विवेक, वैराग्य, भूतदया, साधू सेवा, सत्संग, सत्यभाषण, नामसंकीर्तन ही ईश्वराच्या अनुरागाची लक्षणे आहेत. साधकाने दृढ विश्वास धरून व श्रद्धायुक्त अंतकरणाने सद्गुरूंकडे ईश्वर बुद्धीने पाहिले तरच उपयोग होतो. याचे प्रत्यंतर चोळप्पाच्या घरी तेथील उपस्थितांना आले. स्वामी चोळप्पाच्या घरी पलंगावर बसले होते. एकाएकी ते खाली वाकले. उजवा हात त्यांनी खाली सोडला व मोठ्या कष्टाने करीत ते काहीतरी ओढीत होते. कुणाला काही कळेना. त्यांच्या हातात तर काही नाही. मग महाराज कोणती जड वस्तू वर ओढीत आहेत. स्वामींनी एकदम श्वास टाकला व ते नीट पलंगावर सरकून बसले. त्यांच्या उजव्या हातातून पाणी निथळत होते. सेवेकरांनी ते तीर्थ म्हणून प्राशन केले. त्यांना ते खारट लागले. त्यांनी विचारले, स्वामी, आज हे तीर्थ इतके खारट कसे? स्वामी महाराज घामेघूम झाले होते. महाराज म्हणाले, समुद्रात बुडणारे जहाज उचलले ना. अर्थात कुणाला काही बोध झाला नाही आणि कुणाला काही तर्कही करता येईना. पण याचा उलगडा 4च दिवसात झाला. ठाण्याहून आलेला लक्ष्मण नावाचा कोळी अत्यंत वेगाने महाराजांच्या पायाशी दंडवत घालायला आला. अरे 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 म्हणायच्या पूर्वीच त्याने महाराजांचे पाय घट्ट धरले आणि आई, माझे माऊली, तुझी केवढी कृपा, या दुबळ्याची लाज राखलीस ग माय. मागे उभे असलेली कोळीन डोईचा पदर सावरत नमस्कार करीत म्हणाली, स्वामी देवा, आमचा संसार आपण सावरला. आमच्या पोटाचे साधन आपण राखलेत. आपणाला आमची काळजी. तेथे असलेल्या सेवेकऱ्यांना, दर्शन इच्छुकांना काही उलगडा होईना. लुंगीचे टोक सावरीत, डोईचा रुमाल नीट करीत लक्ष्मण पुढे सांगू लागला, काय सांगू मायबाप हो, मी ठाण्याचा कोली. पोटासाठी गलबताचा व्यापार करतो. आम्ही पाण्याच्या आधाराने जगणारी माणसं. आम्हाला वादळ वाऱ्याचं कधी भय वाटत नाही. तर रोजच्या सरावाचं झालं आहे. पाठीमागे उभा असलेला त्याचा जाणता मुलगा म्हणाला, 4 दिवसांमागे मी माझ्या बासंग गलबतावर होतो आणि अचानक भयान तुफान उठले. खाडी खवळून उठली.
एवढा निर्ढावलेला माझा बा पार हादरून गेला. भीतीने त्याची बोबडी वळली. मी रडायला लागलो आणि 2-4 कोली तेथे होते ते तर बोंबलायलाच लागले. माझा बा म्हणाला, अक्कलकोट निवासिनी आई, धाव, बेगीने धाव, तूच आम्हाला या संकटातून तार. मला वाटले माझा बा आमच्या वज्रेश्वरी मातेला साद घालतो आहे, काळूमाईला आळवतो आहे. पर ही अक्कलकोट निवासिनी आई कंची? ती कोळीन म्हणाली, त्याआधी आम्ही नवरा बायको इथं येऊन गेलो होतो, त्यामुळे त्यांना महाराजांची सवय झाली व हाच माझा गुरु आपणा संकटातून सोडविल असे वाटले, म्हणून ते पोटतिडकीने स्वामींना साद घालू लागले. लक्ष्मण म्हणाला, माझी हाक येथवर पोहोचली, कारण अगदी नवाल घडले. तुफान वावटळ एकाएकी शांत झाले. वारा पडला, गलबताचे हेलकावे थांबले व कुणीतरी ते कचकन वर उचलण्याचा भास झाला. मलाच नव्हे, आम्हा सर्वांना ते जाणवले. आम्ही भराभर आतले पाणी उपसून बाहेर टाकले व सर्वांनी मिळून गलबत किनाऱ्याला लावले. लक्ष्मणच्या डोळ्यातून अक्षरशः कृतज्ञतेच्या अश्रुधारा वाहत होत्या. तेथे असलेल्या सर्वांना वाटले, उडी घाली तो संकटी स्वामी तैसा. ही समर्थ रामदासांची उक्ती खरी आहे. हाक घालणारा पूर्ण श्रद्धाळू हवा, शिवाय त्याच्या हाकेत आर्तता हवी, संपूर्ण शरणागतीही हवी. एक जण म्हणाला, हे स्वामी समर्थ अनेकांना भेटले, अनेकांनी यांचे दर्शन घेतले, तरी प्रत्येकाला हा असा अनुभव येतोच असे नाही. एक शंका, स्वामी समर्थ भेटले तरी उद्धार हा फक्त उद्धरणीय अशा व्यक्तीचाच होतो. राजा भेटला तरी मनाने रंक असणारा ऐश्वर्य मिळूनही रंकच राहतो. सूर्य उगवला की सूर्यविकसनी कमल आपोआप उमलते, पण अंगणातले दगडधोंडे, अगदी नर्मदेतले गोटे कधी विकसित होतील का? तर मुळीच नाही. खरंच हा कोळी इतक्या दूरवर असून तो खऱ्या अर्थाने स्वामी महाराजांच्या समीप आहे असेच म्हणायला हवे. केवढी ही दृढ भक्ती, ही निष्ठा, हीच तारून नेते असेच म्हणायला हवे. हकीकत ऐकून भारावलेल्या लोकांनी नतमस्तक होऊन एकसाथ जय जयकार केला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद सद्गुरू श्री समर्थ महाराज दत्तगुरू स्वामी समर्थ महाराज की जय. महाराज म्हणाले, लक्ष्मणा, तुझ्या मनीचा भावच तुला संकटमुक्त करू शकला. आता पुन्हा पुन्हा तुला ठाण्याहून येथवर येण्याची गरज नाही. आम्ही मुंबई ठाकूरद्वारी असलेल्या मठातही वास्तव्य करून असतो. तू तेथे जात जा बरे. स्वामींचे हे वाक्य ऐकून सर्वांनी पुन्हा एकदा स्वामींच्या नावाचा जय जयकार केला. स्वामी भक्त हो, अशा प्रकारे ही कथा इथे समाप्त झाली आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी